विद्यार्थी मित्रांनो, आपण सिमिलॅरिटी समरूपता या प्रकरणाची यापूर्वी थिअरीचा सर्व अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.2 यांच्या हिंट्स बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत. जवळजवळ सर्व उदाहरणांच्या हिंट्स आपल्याजवळ आलेले आहेत. त्याचे व्हिडिओ यापूर्वी टाकलेले आहेत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हा जो सेट आहे हा सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, त्यानंतर टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स यामधल्या टेस्ट ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे. ए टेस्ट आहे, त्याची उपटेस्ट आहे ए टेस्ट, त्यानंतर आहे एस टेस्ट, एस टेस्ट ही याच उपघटकामध्ये आपण अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगलही आपण याच उपघटकामध्ये अभ्यासलेलं होतं, ज्यामध्ये रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी या 3 प्रॉपर्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. ही व्हिडिओ यापूर्वी जर बघितली तर हा प्रॅक्टिस सेट आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपा जाईल. यामधल्या उदाहरणांचा या ठिकाणी एक्झाम्पलचा या ठिकाणी आपण अभ्यास थोडक्यात या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय इन फिगर, म्हणजे या फिगरमध्ये 1.15 ही फिगर आहे. अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. आपल्याला विचारलेलं आहे स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, कोणते 2 त्रिकोण समरूप आहेत. अँड बाय विच टेस्ट, कोणत्या कसोटीनुसार. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज 2 ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्सच्या पद्धतीने या ठिकाणी याची सिमिलॅरिटी आपल्याला शोधायची आहे. आता आपण या आकृतीचं निरीक्षण करूया. आपल्याला सुरुवातीला लक्षात आलं असेल की बी अँगल जो आहे तेवढंच माप डी अँगलचं आहे, म्हणजे BC 1-to-1 करस्पॉन्डन्स डी आहे. हे पहिल्यांदा फिक्स झालं. आता या ठिकाणी साईड काहीच दिलेली नाही. आकृतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठेही साईड दिसत नाही. मग आपण थोडंसं दुसऱ्या कोणाच्या एखाद्या संदर्भात विचार करू. तर या ठिकाणी हा छोटा ट्रायंगल जो आहे हा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल. तुमच्या लक्षात आलं असेल की सी जो अँगल आहे या ठिकाणचा हा दोन्ही ट्रायंगलमध्ये आलेला आहे, म्हणजे तो कॉमन अँगल आहे. म्हणजे सी हा कॉमन अँगल या ठिकाणी आहे. हा सी जो आहे हा कॉमन अँगल या ठिकाणी आहे आणि DCB हाही कॉन्ग्रंट आहे आणि या सी कॉमन असल्यामुळे तोही कॉन्ग्रंट आहे. मग 2 अँगल, पहिल्या त्रिकोणाचे 2 अँगल, समजा CDE हा पहिला ट्रायंगल घेतला आणि दुसरा कसा घ्यावा लागेल, मग CCCच आहे आणि DCB आहे, म्हणजे वाचन कसं करावं, CBA. हा ट्रायंगल घेतला तर हे 2 ट्रायंगल
ए टेस्टने काय होतात, सिमिलर होतात. म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. टेस्ट आहे ए टेस्ट, समजलं. तर ए टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतील. टेस्ट कळाली. मग आता यासाठी करस्पॉन्डन्स आपल्याला लिहायचा आहे, जो यापूर्वी आपण बघितला आहे. करस्पॉन्डन्समध्ये आपण तुम्हाला सांगितलं मी की हा छोटा ट्रायंगलचा सी जो आहे तो कॉमन आहे. डी सी जो होईल तो कोणता होईल, कॉन्क्रंट. बी होईल कॉन्क्रंट, डी सी बी. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जर तुम्ही विचार केला तर पहिला ट्रायंगल मी लिहील, ट्रायंगल सी डी ई. सी डी ई सिमिलरचं साईन आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने ट्रायंगल आता काय येईल बघा, सी 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 1 नंबरला, सी ए म्हणून सी 1 नंबरला. डी सी करस्पॉन्डन्स कोणता आहे, बी ए. डी 2 नंबरला, मग बी सुद्धा 2 नंबरला. आणि मोठ्या ट्रायंगलमधला कोणता वर्टेक्स राहिला तर ए, तो ए नंतर लिहून टाकायचं. हे झालं करस्पॉन्डन्स, 1 to 1 करस्पॉन्डन्स. ट्रायंगल सी डी ई सिमिलर टू ट्रायंगल सी बी ए. आणि टेस्ट पण आपल्याला कळलेली आहे. हे या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल पहिलं सोडवता येईल. पुढे जाऊया, दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. सुरुवातीला आपण थोडंसं एक्झाम्पल वाचूया. आर द ट्रायंगल इन फिगर 1.54 सिमिलर इफ यस बाय विच टेस्ट. आता या ठिकाणी या आकृत्या आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिमिलॅरिटी शोधायची. आपल्याजवळ टेस्ट कोणत्या आहे ते आपल्याला माहिती आहे. कोणत्या टेस्ट आहे, पहिली आहे ए टेस्ट, दुसरी आहे त्याचीच उपटेस्ट ए टेस्ट जी आत्ता आपण वापरली, तिसरी आहे एस टेस्ट आणि चौथी आहे एस टेस्ट. यापेक्षा वेगळी टेस्ट आपल्याला सिमिलर ट्रायंगलसाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून यातली एक टेस्ट असेल. मग आता आकृतीचं जर निरीक्षण केलं तर अँगल काहीच दिलेलं नाही, म्हणजे पहिल्या 2 टेस्ट गेल्या, तिसरीही गेली. अँगलचं काहीच या ठिकाणी सांगितलेलं नाही, राईट अँगल आहेत किंवा काय, म्हणजे पहिल्या 3ही टेस्ट गेल्या. मग आता आपली टेस्ट कोणती राहिली, एस टेस्ट. एस टेस्ट ही फिक्स झाली, पण तिने आता सिमिलर होतात का असाही प्रश्न आपल्याला आहे. आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर असतील तर इफ यस बाय विच टेस्ट. आता टेस्ट आपली फक्त एस टेस्ट होऊ शकते. मग सिमिलर आहेत का आपण बघूया. सिमिलर कधी, मग एस टेस्टमध्ये कधी सिमिलर असतात तर दोघांचेही जे साईड्स आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स आर प्रोपोर्शन म्हणजे काय, त्यांचे रेशो समान असले पाहिजे. जर रेशो समान असतील तरच त्या ठिकाणी काय होणार आहे, ते जे 2 ट्रायंगल आहेत ते त्या ठिकाणी सिमिलर होतील. आता आपण रेशो घेऊया. मग आता पहिल्या ट्रायंगलचा आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊया. पहिला घेऊया पी क्यू अपॉन एल एम. बघा पी क्यू अपॉन एल एम, पी क्यूची किंमत किती आहे 6 अपॉन एल एमची किंमत आहे 3. भाग देऊया, 3 1 जार 3, 3 2 जार 6, 2/1. दुसरा रेशो घेऊया क्यू आर. आता मी थोडंसं लिहिताना तुम्ही एका खाली एक लिहा, मी थोडंसं मला जागेमुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, पण तरी मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. क्यू आर एम एन, क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू, क्यू आर आहे 8, एम एन किती आहे 4. करा डिवाइड, याला भाग जातो 4ने. 4 2 जार 8, 4 1 जार 4, 2/1. आता तिसरा रेशो घेऊया आपण. हा 2/1 आलेला आहे, लक्षात आलं, हे सेम आले. तर तिसरा सेम येतो आहे का बघूया. आता तिसरा घेण्यासाठी मी काय करतो, आधीचा क्लिअर करतो. तिसरा कोणता राहिला आहे, पी आर आणि एल एन. मग या ठिकाणी पी आर अपॉन एल एन घेऊया. पी आरची किंमत आहे 10, एल एनची किंमत आहे 5. 5ने भाग जातो, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 2/1.
आता तुम्ही आधीचे बघितले असेल 2/1च येते आणि म्हणून काय होईल, या तिन्ही इक्वेशनचे राईट हँड साईड इक्वल आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल होतील आणि म्हणून काय येईल रेशो. आता तिन्ही इक्वेशन आधीचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय होतं, PQ अपॉन LM इज इक्वल टू काय आलं, QR अपॉन, सुरुवातीला मोठा ट्रायंगल घेतला तर मोठ्याच ट्रायंगलच्या बाजू घ्यायच्या, QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन मी थोडं खाली लिहितो, PR अपॉन काय LN आणि म्हणून या साईड्स कशा आल्या, प्रोपोर्शन आल्या, साईड्स प्रोपोर्शन म्हणून हे दोन ट्रायंगल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर. टेस्ट तुम्हाला कळाली, यस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आणि म्हणून हे टेस्ट पण सांगितले आपण आणि सिमिलर आहेत किंवा नाही ते पण सांगितले, सिमिलर आहेत आणि त्याची टेस्ट येते यस टेस्ट. थर्ड एक्झाम्पलकडे आपण जाऊ. आता हे एक्झाम्पल आणि हे सारखंच आहे म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत लक्षात ठेवा. आणि आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल काय ते वाचतोय मी, ॲज शोन इन फिगर 1.57 या आकृतीमध्ये 2 पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर हे दोन पोल आहेत, आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, हे ग्राउंड आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. If the length of shadow of small pole due to sunlight is 6 मीटर, इकडून सनलाईट पडली तर याची सावली इकडं पडते, शॅडो आहे 6 मीटर, then how long will be the shadow of bigger pole at the same time. इथं याची किती शॅडो पडेल त्याच वेळेस, तर ती x दाखवलेली आहे म्हणजेच एक्सची किंमत. हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत आणि म्हणून आपल्याला एक्झाम्पल सोडवताना साईड्स कशा घेता येतील, प्रपोर्शन, आणि म्हणून मी या ठिकाणी ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शन घेतो. मी मोठ्या ट्रायंगलपासून सुरुवात करतो म्हणून AC अपॉन PR. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे की नाही वरच्या पद्धतीने, म्हणून AC अपॉन PR इज इक्वल टू काय येईल, CB अपॉन QR आहे की नाही. आणि तिसरी लिहिण्याची आवश्यकता नाही, इथं म्हणायचं बाय युजिंग टेस्ट ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग ACची किंमत आपल्याला माहिती 8 अपॉन 4, PR किती आहे 4, या ठिकाणी दिसते तुम्हाला AC आणि PR इज इक्वल टू CB आपल्याला माहीत नाही ती x दिलेली आहे, आपल्याला x लिहूया, QR आपल्याला दाखवलेलं 6, एवढं फक्त सोडवायचं. 8/4 याला 4ने भाग जातो, 4 1 जार 4, 4 2 जार 8 म्हणजे 2/1 येतं आहे आणि मग हा 6 इकडं भागिले तिकडे गेल्यावर गुणिले म्हणजेच काही 2 इंटू खालच्या ओळीला 2 इंटू 6 इज इक्वल टू x इंटू 1 x म्हणजेच 12 इज इक्वल टू x, म्हणून x इज इक्वल टू 12 आहे की नाही, 12 मीटर आणि म्हणून किती आली सावली 12 मीटर म्हणजेच BCची किंमत आली 12 मीटर आहे की नाही. म्हणून शेवटी आन्सर काय लिहिणार तुम्ही, 12 मीटर लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगेस्ट पोल ॲट द सेम टाईम. तर या पद्धतीने तिसरं उदाहरण आपल्याला सोडवता येईल. चौथ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. चौथं उदाहरण या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय. चौथं उदाहरण जर बघितलं तर ते समोर आहे, ते वाचूया आधी आपण. इन ट्रायंगल ABC, AP दिसला, AP परपेंडिक्युलर टू BC अँड BQ परपेंडिक्युलर टू AC, P C, P हा दरम्यानचा बिंदू आहे BCच्या, इकडं दिसतंय Q C, Q हा मध्ये कुठेतरी आहे, Q हा दरम्यानचा बिंदू आहे ACच्या, हे दाखवलेलं आहे.
देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA, ट्रायंगल बघा CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB. आता आकृती बघितल्याबरोबर लक्षात आले CPA, C हा याच्यात आहे आणि दुसरा आहे CQB म्हणजे C हा कॉमन अँगल आहे आणि दुसरं हे राईट अँगल आहे. म्हणजे टेस्ट आपल्याला कळाली, ए टेस्टने दोन ट्रायंगल सिमिलर झाले ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. मग सुरुवात कशी करणार? इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB, अँगल CPA कॉन्ग्रंट टू अँगल CQB हे आपल्याला लिहिता येईल आणि C हा कॉमन अँगल म्हणून BCQ कॉन्ग्रंट टू ACP कॉमन अँगल. पहिल्यांदा बोथ 90 डिग्री, दुसऱ्यांदा कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल या ठिकाणी जे लिहिले ते ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB. टेस्ट लिहिणंच विसरायचं नाही. कोणती टेस्ट आहे? AA टेस्टनुसार. कोणत्या टेस्टनुसार? AA टेस्टनुसार. ही AA टेस्टनुसार, AA टेस्ट. मग आता त्याच्यानंतर हे एक्झाम्पल सोडवायला सांगितलं. आता याच इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, हे दोन ट्रायंगल सिमिलर, त्याचे करस्पॉन्डिंग साईड कसे येतील? करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शन. म्हणून इथं काय येईल? CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. आता याच्यातले कोणते घ्यायचे ते आपण घेऊ. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, देअरफॉर C करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. तर या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे साईड्स कशा आल्या? प्रपोर्शन आलं. मग आता याच्यातल्या किमती आता बघूया आपण. AP म्हणजे पहिलं हे एक रेशो आहे आणि दुसरा BQ पण इथंच आहे, त्याच्यामुळे तोच रेशो आहे. CB म्हणजे हा रेशो, म्हणजे एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. याच्यातच किमती टाकलं तर आपल्याला मिळेल. मग याच्यात किमती टाकूयात आपण. PA ची किंमत दिलेली म्हणजे 7 अपॉन PA ची किंमत म्हणजेच AP ची किंमत आहे. QB ची किंमत म्हणजे BQ ची किंमत 8 इज इक्वल टू CA आपल्याला माहीत नाही, CA म्हणजे AC अपॉन CB म्हणजे BC 12. हे जर सोडवलं तिरकस गुणाकार करा म्हणजे 7 × 12 अपॉन 8, हा इकडं भागिले तिकडं गुणिले इज इक्वल टू AC. 4ने भाग जातो, 4 दुने 8, 4 त्रिक 12, येते 7 त्रिक 21, 7 × 2, 7 × 3 21/2 इज इक्वल टू AC. आणि मग AC ची किंमत काढा. 2 1 2, 2 1 2, 2 0 0, 10.5. 10.5 हे आन्सर आलं ACचा, आहे का नाही? तुम्हाला फक्त व्यवस्थित लिहून का. चौथा संपला. आता पाचव्या एक्झाम्पलकडे जाऊया. पाचवं एक्झाम्पल या ठिकाणी दिसतं आपल्याला. गिवन दिलेलं आहे. इन ट्रॅपेझियम PQRS, हा ट्रॅपेझियम दिलेला आहे PQRS. यामध्ये PQ पॅरलल टू SR दिलेलं आहे ते. आणि AR दिसतंय. AR इज इक्वल टू 5AP आणि त्याच्यानंतर AS इज इक्वल टू 5AQ. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PQ. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, हे दोन जर ट्रायंगल आहेत ASR आणि
ए पी क्यू हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवू शकलो आपण तर आपल्याला त्यांच्या साईडचं सिमिलर असतील तर त्यांच्या साईड्स प्रपोर्शन असतील आणि म्हणून हे दोन ट्रायंगल आपण बघूया सिमिलर होतात का. आता ए सी ए कॉन्ग्रंट असेल. परत एकदा आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ए सी ए कॉन्ग्रंट असेल. हा ए आणि हा ए कॉन्ग्रंट, कारण का अपोजिट अँगल्स आहेत. ते कसे आहेत? अपोजिट अँगल्स आहेत. हे पहिले झालं. अजून काय मिळेल आपल्याला? या आर सी हा पी कॉन्ग्रंट होईल का? या सिमिलर या पॅरलल लाईन्स आहेत आणि ही जी आहे ही काय ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून हे अँगल तयार होतील. हे अल्टरनेट अँगल होतील आणि दोन पॅरलल लाईन्स आहेत त्यांना एका छेदिकेने छेदले त्यानंतर होणारे अल्टरनेट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट होतील. आणखी काय होईल या ट्रायंगलमध्ये? बघा, परत या दोन सिमिलर पॅरलल लाईन्स आहेत आणि ही छेदिक आहे, म्हणून काय होईल? हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतील आणि हे अल्टरनेट अँगलसुद्धा कॉन्ग्रंट होतील. म्हणून पहिल्या त्रिकोणाचे 3 अँगल जे आहेत ते दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणांशी एकरूप होतात. म्हणून टेस्ट तुम्हाला कळाली असेल. ए टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर होतात. म्हणून या ठिकाणी आपण सिमिलॅरिटी आधी लिहून घेऊया. कसे होतात सिमिलर हे तुम्हाला सर्वांना दिसतंय. तर मी लिहितो, फक्त संगती लिहावी लागेल. ट्रायंगल वरचा लिहिणार किंवा खालचा लिहून घेतो आधी, कारण इथं दिसताना ए आर आहे त्याच्यानुसार आपल्याला गुणोत्तर लिहिता येतील. ए आर एस सिमिलर टू ट्रायंगल. आता ए सी काय असणार आहे? एच कॉन्ग्रंट आहे, म्हणून ए एक नंबरला ए. आर सी काय असणार आहे कॉन्ग्रंट? आर सी कॉन्ग्रंट पी आहे, म्हणून इथं आर सी कॉन्ग्रंट पी घेतलेला आहे. आणि मग राहिला कोणता? एस सी कॉन्ग्रंट क्यू. म्हणून या ठिकाणी संगतीनुसार आपण हे लिहू शकतो. ट्रायंगल हे दोन ट्रायंगल ए आर एस आणि ए पी क्यू हे सिमिलर ट्रायंगल झालेले आहेत, हे लक्षात घ्या. हे संगतीनुसार. मग आता त्याच्या साईड्स कशा असतात? प्रपोर्शन असतात. म्हणून साईड्स लिहूया आपण. ए आर अपॉन ए पी. हे लक्षात घ्या, क्रम लक्षात घ्या. 1 2 3 1 2 3. 1 आणि 2 घेतले का इकडचे 1 आणि 2च घ्यायचे. 2 आणि 3 घेतले की इकडचे 2 आणि 3. 1 आणि 2 घेतलेले आहेत बघा. ए आर 1 आणि 2 नंबरला आहेत. इकडे ए पी 1 आणि 2 नंबरला आहेत. सॉरी, पुढे जाऊया आपण. आता ते सिमिलर ट्रायंगल झालेले आहेत. परत एकदा लिहितो, नेमका अडथळा आला तो सॉरी मागतो त्याबद्दल. तर या ठिकाणी ट्रायंगल ए आर एस सिमिलर टू ट्रायंगल कोणता येईल? ए आर एस. ए सी एचे ए, आर सी पी ए पी आणि एस सी क्यू असेल क्यू. तर या ठिकाणी आपल्याला सिमिलर ट्रायंगल आहेत त्यामुळे साईड्स प्रपोर्शन होतील. साईड्स प्रपोर्शन आपण लिहूया. ए आर अपॉन ए पी इज इक्वल टू आर एस अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू. संगतीनुसार 1 2
1 2च घ्यायची, इकडचे 1 2 आहे, इकडचे सुद्धा 1 2 घ्यायचे. नंतर दुसऱ्या रेशोसाठी इकडचे 2 3 घेतले म्हणून इकडचे सुद्धा 2 3 घेतले, आणि तिसऱ्यासाठी 1 3 घेतले तर इकडचे सुद्धा 1 3 घेतले. बघा AS/AQ. आता यामध्ये तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल आता हे तुमच्या समोर आहे. आता तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये AR/AP असं आलेलं आहे. म्हणजे ते किती आलं तुमच्या लक्षात येईल, AR/AP. म्हणून हा AP इकडं जर घेतला तर तुम्हाला हा रेशो मिळेल AR/AP = 5/1 मिळेल, बरोबर. आणि दॅट इज इक्वल टू परत AS/AQ मिळतंय का बघा, AS/AQ मिळतंय. आणि त्याच्याच इज इक्वल टू काय असतं मग, SR/PQ असतो. आणि म्हणून SR/PQ जो आहे तो काय आहे 5/1 आहे. आणि तिरकस गुणाकार केला तर बघा SR = 5PQ मिळतो आहे. म्हणजेच या ठिकाणी सिद्ध होते, टू प्रूव्ह होते. लक्षात आलं. तर या पद्धतीने सोडवून ठेवा. आता 6व्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया. तुमच्या समोर फिगर दिसते. 6वं एक्झाम्पल या ठिकाणी वाचू. इन ट्रॅपेझियम ABCD दिसतोय का, हा ABCD. साइड AB दिसते, साइड AB पॅरलल टू साइड DC, हे पॅरलल आहेत. आता ट्रॅपेझियममध्ये ही जोडी डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. हे जे डायगोनल्स आहेत हे O बिंदूत छेदतात. म्हणजेच याच्यासारखे सिमिलर असतील, फक्त किमती टाकायच्यात आणि सोडवायच्यात. हे सिमिलर असणार आहेत. आणि तुम्हाला टेस्ट कळाली असेल, OAB ट्रायंगल OAB सिमिलर टू ट्रायंगल OCD. आणि मग फक्त काय रेशो लिहायचे, साईडचे प्रपोर्शन, साईड्स प्रपोर्शन दाखवायचे, म्हणजे रेशो लिहायचे. त्यात फक्त किमती टाकल्या का तुम्हाला लगेच ॲन्सर मिळेल. हे तुम्ही सोडवू शकता. या ठिकाणी पुढची जी आकृती आहे ती बघा. आकृती वाटताना ABCD हा पॅरलोग्राम दिलेला आहे. ABCD पॅरलोग्राम दिला आहे. पॉईंट E इज ऑन साईड BC. E हा BC वर दिलेला आहे या ठिकाणी. आणि आपल्याला दाखवायचे लाईन D इंटरसेक्ट रे AB इन पॉईंट T. आहे की नाही. लाईन D वाढवलाय, तो T मध्ये छेदतोय AB आणि हे जर वाढवले तर दोन्ही मिळतात कुठं, T मध्ये मिळतात. ट्रू दॅट करायचे. D इंटू B इज इक्वल टू C इंटू T. म्हणजेच आपल्याला हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवायचे. हा ट्रायंगल BTE, आता आपण संगती उदाहरण सोडून देऊ, पण ट्रायंगल लक्षात घ्या. BTE आणि CDE हे जे हा छोटा ट्रायंगल हे आपल्याला सिमिलर दाखवायचे. हे जर सिमिलर दाखवले तर बाजू काय होतील, प्रपोर्शन होतील. आणि साईड जर प्रपोर्शन झाले तर मग फक्त काय करायचं, इकडचं छेद तिकडं अंशाला गुणिले होईल. असं जर आलं तर सिमिलर दाखवायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. कोणते, BTE आणि DCE. आता तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हा आणि हा अपोजिट अँगल आहे की नाही. म्हणजे BET आणि CED हे अपोजिट अँगल आहेत. हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे एक अँगल आपल्याला मिळाला. अजून काही मिळतं आहे का या दोन्हीमध्ये बघा. या समांतर रेषा आहेत, याही समांतर आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल या दोन समांतर रेषा आहेत. या ठिकाणी आपण बाकीच्या आकृती जरा, आता एक अँगल मिळालेला आपल्याला EC, बाकीच्या आकृती जरा मी काढून टाकतो. या दोन समांतर रेषा आहेत आणि तिला एका छेदिकेने छेदलं आहे. हा अँगल आणि हा अँगल तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्रकारचे आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. आणि अल्टरनेट अँगल कसे असतात,
कॉन्ग्रंट असतात, म्हणून सी हा बी सी कॉन्ग्रंट आहे. आता तिसरं आपल्याला बघण्याची गरजच नाही, कारण आपल्याला टेस्ट मिळालेली आहे ए टेस्ट आणि संगती पण मिळेल. मग ए टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. आता तुम्हाला लिहिताना सुरुवात कशी करणार, आता तुम्हाला संगती पण लक्षात आली आणि म्हणून त्या संगतीनुसार आपण लिहायला सुरुवात करू. टी सी डी संगत आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, टी सी डी संगत झाला कारण उरलेले ते दोन बिंदू आहेत. बी सी संगत झाला आहे आपला सी आणि ई सी ई संगत आहे, हे लक्षात ठेवा संगती. मग आपण या संगतीनुसार आपण घेऊया. आता सिद्धता लिहायची सुरुवातीला, हे प्रूव्ह करण्यासाठी सिद्धतेची सुरुवात करायची आपल्याला. मग प्रूफमध्ये काय म्हणणार, इन ट्रायंगल टी बी ई, इन ट्रायंगल टी बी ई अँड ट्रायंगल डी सी ई, angle BET congruent to angle CED, opposite angle, रिजन द्यायचं आहे. अँगल TBE म्हणजे हा बी अँगल कॉन्ग्रंट टू अँगल DCE, both alternate angle of two parallel lines, therefore they are congruent. म्हणजे अल्टरनेट अँगल म्हटलं तरी चालेल. therefore triangle TBE similar to triangle DCE. मग हे एकदा आलं की आपण आता तिथं जाऊया. त्याच्या पुढे लिहितोय मी कारण सगळं लिहिणं शक्य नाही, म्हणून आता फक्त ट्रायंगल लिहूया. TBE सिमिलर टू ट्रायंगल टी सी काय डी, बी सी काय सी आणि ई सी ई करस्पॉन्डन्स आहे. मग आता याचे आपण हे लिहूया. These two triangles are similar triangle, therefore sides are in proportion. मग साईड लिहूया. TB अपॉन DC 1 2 1 2 इज इक्वल टू 2 3 म्हणजे BE पहिल्याचा 2 आणि 3 नंबरला काय B अपॉन 2 3 2 3 काय इकडं C इज इक्वल टू आता 1 3 म्हणजे काय येईल पहिलं T अपॉन D हा D आहे DE. आता बघा आपल्याला काय लागतं DE लागतं म्हणजे हा एक रेशो घेतला आपण तिसऱ्या बाजू बी कुठं आहे इथं म्हणजे हा एक रेशो घेतला. फक्त एवढंच घेऊया. आता मी ते थोडंसं वरती लिहितो जेणेकरून आपल्याला बाकीचं लक्षात येईल की काय आहे. BE अपॉन C इज इक्वल टू याचा आपल्याला विचार करायचा नाही कारण त्यातला कोणताही घटक आपल्याला लागत नाही. TE अपॉन D. आता तुम्ही निरीक्षण करा तर B इंटू काय येईल D येईल. बघा B इंटू D हा D जर इकडे गेला इकडे छेदित. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा इकडे याला गुणिले होईल आणि हा इकडे याला गुणिले होईल. बघ येतंय का बघा. D इंटू B म्हणजे B इंटू D आलं म्हणजेच D इंटू B आलं इज इक्वल टू T आलेलं इंटू C आलं म्हणून हे सिद्ध झालं. लक्षात आलं. हे तिरकस गुणाकार फक्त केला आणि याला गुणलंय. हा छेद याला अंशाला गुणलं इकडच्या छेदाने या अंशाला गुणलं संपलं सिद्धता. तर करता येईल तुम्हाला 7वं. 8वं एक्झाम्पल आपण बघूया.
फक्त सिमिलर दाखवायचे. आता टेस्ट तुम्हाला लगेच कळेल 8वीची सुद्धा. तर तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय AP अपॉन CP दिलेला आहे आणि BP अपॉन PD दिलेला आहे. आणि हे अँगल जो आहे ते अपोजिट अँगल ते कॉन्ग्रंट असतील आणि म्हणून हा S, हा A आणि S टेस्टने हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर होतील. इकडं पण SA टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. हे इतकं सोपं आहे. पुढे जाऊया आपण 9 आणि लास्ट एक्झाम्पल या एक्झरसाइजमधलं. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आता मी वाचत बसणार नाही, हिंट देतो फक्त. हा ट्रायंगल आहे आणि दुसरा हा ट्रायंगल आहे. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट दिला आहे. दोघांमध्ये C कॉमन आहे म्हणून A टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील. आता C कॉमन आहे दोन्हीमध्ये. एक इकडचा ट्रायंगल घ्यायचा आणि एक मोठा ट्रायंगल घ्यायचा आहे, बस. बाकी काही करायचं नाही. आता या ठिकाणी बघा, म्हणून या ठिकाणी काय होईल, ट्रायंगल कोणते होईल. पहिला ट्रायंगल मी घेतो CDA, सिमिलर टू ट्रायंगल CCCचा आहे. DCA ट्रायंगल होईल, DCA. आणि राहिला B मोठा ट्रायंगल CAB. आणि मग याचं परत संगत बाजू कशा येतील, प्रपोर्शन येतील. आणि म्हणून तुम्ही गुणोत्तर लिहिणार CD अपॉन CA इज इक्वल टू DA अपॉन AB इज इक्वल टू CA अपॉन CB. 1 2 1 2 2 3 2 3 आणि 1 3 1 3 एवढं लक्षात ठेवा. मग आपल्याला CA लागणार आहे. म्हणजे हे आणि हे गुणोत्तर घ्यायचं आहे. तिरकस गुणाकार करायचा आहे. याचा छेद आणि याचा अंश यांचा गुणाकार काय होईल, CA² होईल इज इक्वल टू राहिलेलं काय, मग यांचा तिरकस गुणाकार याचा आणि याचं, कारण हेच गुणोत्तर घेतलं, CB इंटू CD किंवा CD इंटू CB. आलं का, हे झालं सिद्ध. अशा पद्धतीने सगळी उदाहरणे आपल्याला सिद्ध करता येतील. हा या ठिकाणी 1.4 संपलेला आहे. तो आपल्याला समजला असेल असं अपेक्षा बाळगतो. घरी जरा अभ्यास करा, सुरक्षित राहायचं आहे. धन्यवाद.